आज मी तुम्हाला अंड्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये थोडंसं पहिलं तेल काढून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर, गॅस एकदम बारीक केलेला आहे, थोडीशी हळद आणि एकदम थोडंसं मीठ मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये थोडासा बटर जरी टाकला तरी तुम्ही चालू शकते। त्याच्यामध्ये ही 6 अंडी शिजवून बघा असे चिरा पाडून घेतलेले आहेत। यांना चांगलं 2 मिनटं परतून घ्यायचं। बारीक गॅसवर बघा 2 मिनटं अंडी चांगली सगळ्या साईडून चांगली भाजून घेतलेली आहेत। त्यांना मी काढून घेते। अंडी मी काढून घेतलेली आहे, त्यातच आपण थोडंसं परत तेल घालून घेऊया। अर्धी पळी घालणार आहे, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालू शकते आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मीडियम आकाराचे 2 कांदे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। कच्चेच आहेत, भाजलेले वगैरे नाही आहेत। त्याला चांगलं भाजून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे, त्याचा कच्चापणा जास्त परतून घ्यायचं। 1 चमचा आलं लसूण पेस्ट, ह्याच्यामध्ये एखादी पोपटी कलरची मिरची सुद्धा तुम्ही बारीक केली तरी पण चालू शकते, नाही टाकली तरी पण चालू शकते। ह्याला सुद्धा आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण मिडियम आकाराचं 1 टोमॅटो घेतलेला आहे, ते पण आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। एकाच टोमॅटोचे मिडियम आकाराचं। आता हे पण चांगलं परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे, तेल सुटस्तोवर असं परतून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य आपण काढून घेऊया। मिरची पावडर म्हणजे कोल्हापुरी मसाला आहे आपला, 1 चमचा घेतलेला आहे। टाकतच मिक्स करायचं। नुसती पावडर फॉर्ममध्ये आहे, ह्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे काही नाही आहे। तसं जर पाहिजे असलं किंवा तुमच्याकडे जो असेल तो वापरला तरी पण तुम्ही चालू शकते। गरम मसाला 1 छोटा चमचा, ह्याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे। छोटा अर्धा चमचा धने पावडर, छोटा अर्धा चमचा जिरे पावडर, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं। गॅस बारीक केला होता, कधी पण मसाले टाकताना गॅस बारीक करायचा आणि ह्याला काय करायचं 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे आत्ता मी मीडियम। त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे, तर हे सगळं पाणी गरम केलेलं आहे। हलवून घेते पहिलं। पाणी टाकल्यानंतर बघा फक्त मी मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस होता मीडियमच, परत टाकणार आहे थोडंसं, हलवून घेते। बारीक एकदम करायचं, असं उडतं मग सगळीकडं उडतं हे तेलाचं वगैरे। त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर। आपण जेव्हा लसूण आणि आलं बारीक करतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कोथिंबीर बारीक करू शकता। तुम्हाला पाहिजे तर त्याच्यामध्ये ना 4-5 काजू सुद्धा तुम्ही बारीक करून बनवू शकता। तशा पण रेसिपी मी खूप अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं। ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा बटर, नाही टाकला तरी चालेल आणि टाकला तरी चालेल। ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा फ्रेश दही टाकू शकता, 1 चमचा दुधाची साय पण टाकू शकता। तर हे काय करणार आहे, थोडीशी जागा ठेवणार आहे आणि चांगलं शिजवून घेणार आहे मसाला हा। बारीक गॅसवर बघा शिजत ठेवलं होतं। मस्त असं बघा मसाला शिजला गेलेला आहे अशा पद्धतीमध्ये। आता ह्याच्यामध्ये ना अर्धा चमच्याला पण थोडंसं कमी, एकदम थोडासा 1-2-3 चिमूट जरी टाकला तरी चालेल, चाट मसाला टाकून बघा, खूप चविष्ट लागतं। आता ह्याच्यामध्ये अंडी सोडून घ्यायची। आता हीच अंडी 2 भाग करून जरी तुम्ही टाकली तरी चालू शकते आणि अशी जरी टाकली तरी पण चालू शकते। मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये चांगलं मसाल्यामध्ये। मिक्स करून घेतलेले आहेत। परत थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। बारीकच गॅस आहे, गॅस नाही वाढवलेला। झाकण ठेवून परत 2 मिनिट मी शिजवून घेणार आहे। 2 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं, झाकण आपण काढून घेऊया। बघा खूप छान अंडा मसाला झालेला आहे। अशी रेसिपी एकदा करून बघा, खूप चविष्ट होते बरं का। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।